तुम्ही ऐका रे कान माझा विठोबाची गुण। तुमच्या गावात सप्ताह होतो, सप्ताह होतो ना? मग सप्त्याच्या टायमाला पहाटे 4ला काकडा होतो। ज्यांची मंदिरात जवळ घर आहेत ना, काकड्यावाले आले का ते म्हणतात आले झोपा मोडायला। झोपा मोडायला येत नाही। तुमचं नशीब समजा की तुम्ही मंदिरात न जाता तो काकडा तुमच्या कानावर पडतोय। मग ते लोक काय करतात, काकड्याचा आवाज येऊ नये म्हणून कानामध्ये अशी पॅक बोट घालतात। पण ज्यानं कधी कीर्तन भजन हरिपाठ काकडा श्रवण केला नाही, बैरा झालो या जगी, बैरा झालो या जगी। नाही ऐकले हरि कीर्तन, नाही केले पुराण श्रवण। कीर्तन भजन ऐकलं नाही, परिणाम माणूस बहिरा झाला। एकदा का माणूस बहिरा झाला, हा त्याला काय सांगतोय तो त्याला काय सांगतोय कुणाचंच कुणाला काही कळत नाही। एका गावात एक बहिरा मेंढपाळ राहत होता। मेंढ्या चरण्याकरता शेतावर गेला। मेंढ्या चरण्याकरता सोडून दिल्या, एका झाडाखाली आरामाला बसला। 2-3 तासांनी उठून इकडे तिकडे बघितलं, मेंढ्या काही दिसत नाही। कुणाला विचारावं अशी परिस्थिती नव्हती। बऱ्याच अंतरावर चालत गेला आणि त्या जंगलात त्याला एक शेतकरी दिसला। त्याने विचार केला, या शेतकऱ्यानं नक्कीच माझ्या मेंढ्या बघितल्या असतील, म्हणून हा मेंढपाळ त्या शेतकऱ्याकडे गेला। आता हा मेंढपाळ कसा होता, कानाने बहिरा होता। आणि ज्या शेतकऱ्याला आपल्या मेंढ्या विचारायला गेला तो शेतकरी होता बहिरम सोसायटीचा चेअरमन। लक्षात आलं का? म्हणजे तोही बहिराच होता। आता हा बहिरा त्या बहिऱ्याला विचारतोय, काय रे शेतकरी दादा, माझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या का? असा हात करून विचारला। तो शेतकरी बहिरा असल्यामुळं त्याला वाटलं हा विचारतो या शेतात लावलंय काय। तो म्हटला या शेतात ना सगळे कांदे लावले। त्याला वाटलं हा सांगतो की तुझ्या मेंढ्या ह्या रस्त्याने गेल्या। आता हाताच्या संकेतानुसार बऱ्याच अशा अंतरावर गेला आणि त्याला त्याच्या 20-25 मेंढ्या मिळाल्या। त्याला आनंद वाटला की अरे त्या शेतकऱ्याने आपल्या एवढ्या मेंढ्या सापडून दिल्या, आपण त्याला जास्त नाही, त्याचे आपल्यावर खूप मोठे उपकार झाले। म्हणून त्या 25 मेंढ्यांमध्ये एक असं पाय मोडलेले मेंढू होते, त्याला चालताच येत नव्हतं। त्याने विचार केला हे मेंढू त्याला बक्षीस म्हणून तरी द्यावं, कारण एखाद्या माणसाचे आपल्यावर जर उपकार असले आपण त्याला जास्त नाही पण आपल्या ऐपतीप्रमाणे कमी किमतीची वस्तू तरी देतो। तस त्याला वाटलं चांगलं नाही पण हे मोडलेले मेंढू तरी बक्षीस म्हणून द्यावा, आपल्याला तरी काय उपयोग आहे। म्हणून त्यानं ते मोडकं मेंढू आपल्या बगलेमध्ये घातलं। त्या शेतकऱ्याकडे आला, असं ते पाय मोडलेलं, आणि त्या शेतकऱ्याला म्हटलं, शेतकरी दादा अरे तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला हे मोडकं मेंढू बक्षीस म्हणून घे। शेतकरी म्हटला, अरे बाबा, अरे मी तुझ्या मेंढ्याच पाहिल्या नाही तर मी तुझ्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला? आणि हा याला काय म्हणतोय का तू माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून तुला हे मोडकं मेंढू बक्षीस म्हणून घे। 2 तास झाले, 3 तास झाले, दोघांचं भांडण काही मिटत नाही। भांडण मिटत नाही ना, म्हणे चला गावच्या पाटलाकडे। दोनही बहिरे गावच्या पाटलाकडे गेले। आता ज्या गावच्या पाटलाकडे भांडण मिटवायला गेले तो गावचा पाटील होता बहिरम सोसायटीचा चेअरमन, म्हणजे तोही बैराच होता। आता गंमत अशी झाली, पाटलातीन त्याच्या बायकोची भांडण होऊन पाटलाने त्याच्या बायकोला घराच्या बाहेर काढून दिलं। पाटलाची बायको घराच्या बाहेर गेली आणि तेवढ्यात हे 2 बहिरे घरात गेले। एक जण म्हटला, पाटील साहेब यानं माझ्या एवढ्या 20-25 मेंढ्या सापडून दिल्या म्हणून मी याला हे मोडकं मेंढू बक्षीस देण्यासाठी आलो। दुसरा म्हटला, पाटील साहेब अहो मी याच्या मेंढ्याच पाहिल्या नाही तर मी याच्या मेंढ्याचा पाय मोडू कशाला? पाटील म्हटला, तुम्ही दोघांनी मला कितीही जरी सांगितलं पण मी काय माझ्या बायकोला घरात घेणार? दुष्टांत संपला। लाख मोलाचा नरदे भगवान परमात्म्याने दिलाय। आले देवाजी आले देवाजी आले देवाजी आले देवाजी आले देवाजी आले देवाजी आले देवा
फसले भगवान परमात्म्याची सत्ता आहे आपल्या या ठिकाणी काहीच नाही म्हणून पाहतो उंदीर घेऊन जाई बोका तैसा काळ लोकाने तसे तुकोबरे म्हणतात तो काळ तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या शिरावर की ज्याप्रमाणे खाटी गगर कसंही आपल्या गायी बैलांना कधी सोडणार नाही तद्वत यम देखील जीवाला सोडणार नाही अभंगाचे तिसरे चरण खाटी काचे घरी आजा पुत्र पाहे 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 खाटी काचे
उपजला प्राणी नरा हे संसारी, बैसला शेजारी काळ उषा, पाहतो निर घेवणी जाय बुका तैसा काळ लोकाने तसे। आता या ठिकाणी माझ्या अल्पमतीप्रमाणे अभंगाचा धावता भावार्थ आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला। उरलेल्या वेळेमध्ये थोडंसं आई वडिलांविषयी बोलते। या विश्वामध्ये आई बापासारखं श्रेष्ठ दैवत नाही। जिवंतपणी माणसाला आई बापाची किंमत कळत नाही। एकदा का आपले माई बाप या जगातून या विश्वातून निघून गेल्यानंतर कितीही जरी रडलं फायदा होणार नाही। आज बाबा निघून गेले, त्यांच्या पश्चात त्यांच्या पत्नी, त्यांचा एक मुलगा एक मुलगी, या परिवाराला पोरक करून बाबा या जगातून या विश्वातून निघून गेले। ज्या टायमाला आपले माईबाप आपल्या घरातून या जगातून या विश्वातून निघून जातात ना, ते आपल्याला परत कधीच दिसत नाही। याला कारण का, ते ज्या टायमाला जातात तेव्हा ते कुठे गेलेले असतात। गेली दुरी दिगंतरा पुन्हा येणे नाही घरी, विजला हो नंदा दीप कशी जाऊ मी मंदिरी, लाडकी माझी आई वाट पहा ती कैवारी, भोळी रखुमाई गेली झाली उदास पंढरी, श्रद्धांजली देता थरथरी माझी काया, राहू दे रे माझी आई मोक्षपती देवराया, राहू दे रे माझा बाप मोक्षपती देवराया। कीर्तन संपल्यानंतर श्रद्धांजली वाहताना आपण देवाला म्हणतो, देवा माझ्या आईला माझ्या बापाला मोक्षपदाला आणि जिवंतपणी मायबाप हे सगळ्यात महत्वाचं दैवत आहे। ज्या टायमाला आपला बाप या जगातून या विश्वातून निघून जातो ना, सोडून या गेले बाबा मायेली कराना, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा आमच्यासाठी कष्ट केले फार, बाबा आमच्यासाठी कष्ट केले फार, सोडून या गेले बाबा सारा परिवार, सोडून या गेले बाबा सारा परिवार, लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, लेकी सुना रडत बसती काना कोपऱ्याला, आठवण येते बाबा त्याच घडीला, आठवण येते बाबा त्याच घडीला, सोडून या गेले बाबा मायेली कराना,
बाबा 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 म्हणू मी कुणाला, बाबा 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 म्हणू मी कुणाला। एकदा का आपला बाप या जगातून या विश्वातून निघून गेला, इको कमी करा, कुणाचा तरी बाप गेला, कुणाचा तरी पती, त्यांचं सौभाग्य त्यांचं कुंकू घेऊन या जगातून या विश्वातून निघून गेला। माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, माझा कुंकवाचा धनी मला गेला या सोडून, एकाएकी आली हवा विझला माझ्या मायेचा दिवा हो, विझला माझ्या मायेचा दिवा, माझ्या कुंकवाचा धनी मला गेला या सोडून। त्यांचा पती, त्यांचं सौभाग्य, त्यांचं कुंकू घेऊन या जगातून या विश्वातून निघून गेला। प्रत्येक ठिकाणी संतांनी, कवींनी, कवयित्रींनी सर्वांनी आईचेच गोडवे गायले, बापाची गोडी आजपर्यंत कुणीच गायले नाही। जीवनामध्ये जेवढी आई महत्वाची तितका बापही महत्वाचा। आई म्हणजे घराचं मांगल्य असं तर बाप म्हणजे घराचं अस्तित्व असतो। या अस्तित्वाला आपण का विसरतो? रस्त्यानं चालताना काटा टोचला, फटका लागला, आपण फक्त आई गा असं म्हणतो, पण ज्या वेळेला आपण एखादा हायवे क्रॉस करत आहोत, भरधाव वेगाने एखादी गाडी जर अंगावर येत असेल ना, आपण दोन्ही हात वर करून मोठ्याने बापरे म्हणून किंकाळी फोडतो। विंचू जर चावला तर आपण फक्त आई गा असं म्हणतो, पण साप नुसता दिसला ना तरी आपल्या तोंडून बापरी असा शब्द येतो। छोट्या संकट समयी आपल्याला आपली आई आठवते, मोठ्या संकट समयी आपल्याला आपला बाप आठवल्याशिवाय राहत नाही। बाप जीवनामध्ये फार महत्वाचा आहे। जोपर्यंत आपल्या घरामध्ये आपले बाप जिवंत आहे त्याच्यासारखा श्रीमंत माणूस या जगामध्ये नाही। ज्या दिवशी तुमचे आई बाप या घरातून निघून जातात ना, स्वामी हा तिन्ही जगाचा आई विना भिकारी। जीवनामध्ये आई बापाला किंमत द्या। घरात आल्यानंतर प्रेमाचे 2 शब्द गोड बोला। आईला सांगा, आई तू जेवलीस का? बाबांना सांगत, बाबा तुम्ही जेवलात का? नसतील जेवले ना, तुमच्या गोड बोलण्यानं माई बापाचं पोट भरल्याशिवाय राहणार नाही। आई बाप आजारी पडलेत, प्रेमानं विचार, आई बाबा बरं वाटत नाही तुम्हाला, दवाखान्यात चलता का? नका नेऊ दवाखान्यात। तुमच्या गोड बोलण्यानं माई बापाचा आजार बरा झाल्याशिवाय राहणार नाही। पूर्वीच्या काळी आई वडील 100 वर्ष जगायचे, पण आता फार तर फार 60-70 वर्ष। याला कारण का? आमची मुलं आमच्या समोरून जातात, आमच्याशी बोलत नाही, याचं टेन्शन आई बापाला येतंय। हृदय कमजोर होत चाललंय आणि हार्ट अटॅक नावाचा झटका येत चाललाय। माईबाप निघूनच चाललेत। माईबाप हीच आपली खरी श्रीमंती आहे। काय लागतं त्यांना? पैसे मागतात आपल्याकडे नाही, 2 टाइमाचं अन्न प्रेमानं खायला द्या। दुसरं आपले माईबाप या जगामध्ये काहीच मागत नाही।